बाबासाहेबांचा जन्म झाला आणि सगळ्याला आपल्याला बाबासाहेबांनी माणूसपणाचा अधिकार दिला, माणुसकीचा धडा मिळाला आपल्या सगळ्यांना. जेवढं बोललं तेवढं कमी आहे बाबासाहेबाच्या विषयी. त्या बापाचे उपकार कसं काय फेटल आपल्याकडून? नाही फेटल. बाबासाहेब म्हणले होते, अरे जो गाडा मी इथवर आणला, जो रथ मी इथवर आणला, माझ्याकडून पुढं नाही नेला गेला तरी माझा समाज नेऊ शकतो, माझा बहुजन समाज तो रथ पुढे नेऊ शकतो. म्हणून सनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकीची गरज आहे आणि आपल्याला जो बाबासाहेबांचा रथ आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून म्हणून संविधानाची गरज आहे। आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांना आज तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की एक ताऱ्यावर मागून खाणारी बाई आज बाबा
पहिलं गाणं तुम्ही ऐकले माझं का घेत लेकरू हातात झाडा डोईवर शनाची पाटी कपडाला लंतर खरगटा भत्ता फजिती होती माय मोठी अभिमान सोन्याला भरली सोन्याला भरली
नावाची, कमाल आहे बाबासाहेबांच्या नावाची. विमान माय सोन्यानं भरली, होणारच होणारच होणारच, या बाबतीत काही वाद नाही. ताई, ही मंडळी जेव्हा 100-500ची नोट घेऊन येतात ना, बाबासाहेब म्हणायचे की माझा समाज गरीब जरी असेल पण मनाने दिलदार आहे. माझा समाज गरीब जरी असेल पण मनाने फार दिलदार आहे. याचं कारण असं की जेव्हा 50, 100, 500ची नोट घेऊन माझ्या समाजाचा, कारण ही सगळी गरीब मंडळी आहे, कष्ट करणारी मंडळी आहे. जेव्हा पैसे घेऊन येतात ना, तर जगातील टाटा, बिर्ला, थापर, बजाज, गोदरेज, अंबानी पेक्षाही श्रीमंत ही लोक मला वाटतात. कारण सारा देश अंबानी जरी विकत घेऊ शकते, पण बाबासाहेबांच्या लेकरांना विकत घेण्याची ताकद अजून कुठल्याही अदानी अंबानीमध्ये निर्माण झालेली नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. इकडे इकडे फार सुंदर हात वर होत आहे. आणि पुन्हा मी कळवाई खरात यांना विनंती करतो की पुनश्च एकदा हे सुरेख गाणं, हा वन्स मोर ना, जरा हात वर करून जोरदार टाळ्यांचा गजर. मागचे पण जे उभे आहेत त्यांनी पण पहिले बसे. चला ते हॅलो, चला माझ्या सर्व संगीत तसेच